दिसतोय का कुठे? निखिल संखे जिथे असतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये. बॉल काय हवंय? कन्फ्युज होईल आणि बीसीसी चॅलेंजर्सनी टॉस जिंकला होता आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी ओपनिंग बॅट्समन म्हणून गेले, बॅट्सवूमन म्हणून गेले आहेत विशाली आत्या. कॉमेंट्रीसाठी तुम्हाला निमंत्रित केले गेले खास डिमांडवरती. हा तेच. कोणत्या बॅटरचं नाव सांगायचं स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकला? मयुरी आणि रिया. स्ट्राईकला असणार आहेत मयुरी, नॉन स्ट्राईकला रिया. आणि मुंबई वंजारी वॉरियर्ससाठी बॉलिंगची धुरा पहिल्या षटकात सांभाळणार आहेत सुवर्ण. 5 षटकांचा हा सामना. निखिलजी संखे यांनी कृपया कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. सामन्याला लगेच सुरुवात करायची आपल्याला. यानंतरही दोन्ही सामने अजून खेळवायचे आहेत. नक्कीच रंगतदार सामना होणार आहे. स्ट्राईकला मयुरी, नॉन स्ट्राईकला रिया आणि बॉलिंगची सुरुवात करतील ते म्हणजे सुवर्ण. स्कोरर किधर गया? इधर अपडेट होएगा क्या? दिखेगा नहीं ना रे. इधर अपडेट हो रहा स्कोर किधर दिखता है? इधर पर ही आएगा. सामन्याला सुरुवात होत असताना सुरुवात होते का अवांतर धावेने. नक्कीच वाईड चेंडू आणि खातं उघडतंय बीसीसी चॅलेंजर्स 1 धावेने, एका अवांतर धावेने. महिलांच्या उत्साहाची सुद्धा दाद द्यावी लागेल. सकाळपासून अतिशय रणरणत्या उन्हात ते खेळत होत्या आणि दोन्ही संघांनी चांगली कामगिरी करून एक सामना प्रत्येकी जिंकला आणि त्यामुळेच या डिसायडर सामन्यामध्ये नक्कीच मजा येणार आहे. आणि यावेळी मात्र एक डॉट चेंडू येत असताना इथे निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी. सुंदर फटका मयुरियाचा, पण सर्कलमध्येच आहे आणि यावेळी मात्र केवळ 1 धाव त्यांना मिळणार आहे. धावसंख्या वाढली आहे. 2 धावा, 2 चेंडू 2 धावा. एक अतिशय इंटरेस्टिंग इक्वेशन आहे इकडे. जी बॅटिंग करते ती मुलगी आणि आई तिला गोलंदाजी करणार आहे. आणि रियाचा चांगला फटका इथे, कदाचित सोडला असता तर वाईड सुद्धा गेला असता. आणि तितकीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 1 धावेचं रूपांतर 2 धावेत करत असताना एक चोरटी धाव इथे काढलेली आहे. धावसंख्या 4 आणि पुन्हा एकदा एक वाईड चेंडू.
जेव्हा राईट आणि लेफ्टी दोन फलंदाज समोर असतात तेव्हा बॉलर्सची लाईन नेहमीच चुकत असते, कन्फ्युजन होत असतं त्यांचं. आणि यावेळी एक वाईड चेंडू, 5 धावा झाल्या आहेत. सुंदर फटकार यांचा, पण तितकंच चांगलं फिल्डिंग इथे पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा 2 धावा नक्कीच काढलेल्या आहेत रिया यांनी. चांगली फटकेबाजी ते करत आहेत, चांगला स्टान्स त्यांचा आहे आणि डावखुरे फलंदाज असल्यामुळे एक नॅचरल ऍडव्हान्टेज त्यांच्याकडे आहे. पुन्हा एकदा टोलवण्याच्या नादात यावेळी मात्र कनेक्शन तितकं चांगलं झालेलं नाहीये आणि यावेळी मात्र केवळ एक सिंगल मिळणार आहे आणि धावसंख्या झाली आहे 8. आणि इथे ओळखोची पुन्हा एकदा एक चोरटी धाव काढलेली आहे. अशा चुका एक धाव खूप जास्त महागात पडू शकते आणि धावसंख्या झालेली आहे आता 9 धावा. सुंदर फटका, तितकंच चांगली फिल्डिंग, पूर्णतः झोकून देत आहेत सगळे प्लेयर्स आणि यावेळी 2 धावा मिळणार आहेत. धावसंख्या झाली आता 11. एका षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा बोर्डावर लागल्यात बीसीसी चॅलेंजर्स यांच्या. अतिशय सुंदर सुरुवात म्हणता येईल रिया आणि मयुरी यांच्याकडून. सुवर्णा यांच्या ओव्हरमध्ये 11 धावा गेलेल्या आहेत, विकेट काही पडलेली नाहीये. त्यामुळे या मॅच मध्ये जर कमबॅक करायचं असेल तर नक्कीच एखादी विकेट त्यांना घेऊन दाखवावी लागेल या ओव्हरमध्ये. आणि आता बॉलिंग मध्ये चेंज, साध्वी बॉलिंग करणार आहे. मयुरी यांनी चांगला स्वीप करण्याचा प्रयत्न आणि एक धाव पुन्हा एकदा चोरून काढलेली आहे आणि थोडंसं कन्फ्युजन आणि यावेळी 3 धावा चोरण्यात यशस्वी झालेले आहेत मयुरी. धावसंख्या झाली आहे 14. सामना करतील रिया. साध्वी यांनी चांगला एक बॉल टाकला होता, पण जिथे 1 धाव असायला हवी होती जास्तीत जास्त तिथे 3 धावा चोरून काढल्या आहेत रिया आणि मयुरी यांनी. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि जर चौकार षटकार लागत नसतील तर आपण नेहमीच म्हणतो की या ज्या सिंगल डबल्स असतात, छोटे धावा असतात, त्या नेहमीच कामाला येत असतात. सुंदर फटका आणि यावेळी मात्र चौकार वसूल केला रिया यांनी. जबरदस्त करेक्शन त्यांचं होतं आणि एक सुंदर फटका रिया यांच्या बॅटमधून. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावांवरती. एक दमदार सुरुवात बीसीसी चॅलेंजर्स कडून आपल्याला पाहायला मिळते. साध्वी साईड चेंज करताना आणि हा अतिशय सुंदर चेंडू होता, ब्लॉक होल चेंडू म्हणता येईल, पूर्णतः मिस केला रिया यांनी आणि एक डॉट चेंडू ज्याची गरज होती मुंबई वॉरियर्स संघाला. यावेळी पुन्हा एकदा अतिशय सुंदर फटका आणि एक चौकार वसूल करताना सुंदर बॅटिंग रिया यांच्याकडून पाहायला मिळते आपल्याला. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 धावांवरती. पुन्हा एकदा उंच टोलवलेला चेंडू आणि कॅच पकडण्याचा प्रयत्न होता, पण कॅच काही टिपता आलेला नाहीये, पण चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल आणि 2 धावा रिया यांच्या खात्यात अजून जमा होताना धावसंख्या पोहोचते 24 धावांवरती. चांगली फिल्डिंग पुन्हा एकदा, पण पुन्हा एकदा 2 धावा घेण्यापासून रोखू शकलेले नाही आहेत आणि हा नो चेंडू फ्रीड असणार आहे. क्या बात आहे, सुंदर फटका पुन्हा एकदा आणि अजून एक चौकार रियाच्या बॅटमधनं. जबरदस्त खेळी करत असताना रिया 2 षटकाच्या समाप्तीनंतर 31
24 धावा झालेल्या आहेत बीसीसी चॅलेंजर्स यांच्या. आणि रिया वैयक्तिक 24 धावांवरती खेळत आहेत. मयुरी अजूनही 4 धावांवर आहेत, पण ती चांगली साथ देत आहेत रिया यांना. 2 षटकात 31 धावा, जवळजवळ 15.5च्या सरासरीने धावत असताना इथे बीसीसी चॅलेंजर्स संघ. त्यामुळे नक्कीच एक मोठं आव्हान उभं करणार आहेत ते वंजारी वॉरियर्स संघासाठी. साध्वी यांनी 20 धावा दिल्या एका षटकात. खूप महागडं षटक त्यांचं सिद्ध झालेलं आहे. आपल्याला उशीर झाला असल्यामुळे पुढच्या मॅचेस या 4 षटकाच्या खेळल्या जातील याची नोंद घ्यायची आहे सगळ्यांनी. स्मिता आता येणार आहेत पुढचं षटक घेऊन. 2 षटकात 31 धावा झालेल्या आहेत. मयू आणि रिया ही सलामीची जोडी अजूनही शाबूत आहे ग्राउंडवरती. अतिशय सुंदर फलंदाजी ते करत आहेत. कृपया थोडीशी घाई करायची आहे, आपल्याला अजून 2 सामने खेळवायचे आहेत. यापुढील दोन्ही सामने 4 षटकांचे राहतील याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. सुंदर फटका यावेळेला आणि इथे मिसफील्ड पाहायला मिळते आणि चौकार गेलेला आहे. सुंदर फिल्डिंग आहे तिथे पुन्हा एकदा पाहायला मिळते, पण यावेळेला सुद्धा 2 धावा नक्कीच मिळणार आहे. धावसंख्या होते ती म्हणजे 38 धावा. नो बॉल प्लस 2 धावा इथे पाहायला मिळतात. हा सुंदर फटका, पण केवळ 1 धाव मिळेल की रनिंग करणार आहे. चांगली रनिंग इथे पाहायला मिळते. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये वारंवार करत असताना दिसत आहेत. चांगली फिल्डिंग इथे पुन्हा एकदा, आणि यावेळेला मात्र रनआउटचा चान्स होता, पण कलेक्शन चांगलं झालेलं नाहीये आणि म्हणून रनआउटची संधी मिस झालेली आहे. इथे धावसंख्या जाऊन पोहोचते 42 धावांवरती. पुन्हा एकदा मयुरी यांचा चांगला फटका. यावेळी मात्र केवळ 1 धाव. रिया 24 धावांवरती, मयुरी 15 धावांवरती इथे खेळत असताना अजूनही ओपनिंग जोडीच एकही विकेट घेण्यात यशस्वी झालेले नाहीयेत, ते म्हणजे मुंबई वंजारी वॉरियर्स. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू चांगला टोललाय, पण तितकीच चांगली फिल्डिंग, आणि यावेळी पुन्हा एकदा 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता, पण यावेळी मात्र चांगली फिल्डिंग. केवळ 1 धाव मिळणार आहे. आणि यावेळी पुन्हा एकदा एक चांगला फटका आणि मिस फील्ड, आणि मिळतोय चौकार. 3 षटकात 48 धावांवर जाऊन पोहोचतोय बीसीसी वॉरियर्स संघ, बीसीसी चॅलेंजर्स संघ, माफ करा. आणि अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. चांगला कमबॅक नक्कीच करावा लागणार आहे मुंबई वंजारी वॉरियर्स संघाला. 3 षटकात बिनबाद 48 धावा. मयुरी 19 धावांवरती, रिया 25 धावांवरती खेळते. 48 धावा. तीन षटकात
16च्या धावगतीने धावतोय तो म्हणजे बीसीसी चॅलेंजर्स संघ. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते मयुरी आणि रिया यांच्या स्वरूपात. गोलंदाजी चांगली झालेली नाहीये इतकी आणि त्याचबरोबर फिल्डिंग मध्ये सुद्धा बऱ्याच चुका आपल्याला पाहायला मिळतात. पण नक्कीच सगळ्या महिलांचं कौतुक. कोणी रेग्युलर खेळत नसतं, काही दिवसांच्या प्रॅक्टिसवरती आणि इतक्या रखरखत्या उन्हात तितक्याच जोशाने 3 मॅच तुम्ही खेळता. सगळ्यांचं खूप खूप कौतुक. त्यामुळे एक वेगळं डायमेन्शन लाभतं आपल्या या MVPL टुर्नामेंटला. थोडीशी घाई करायची आहे. 2 सामने खेळायचे आपल्याला अजूनही. कृपया सगळ्या प्लेयर्सनी. साध्वी आपलं दुसरं षटक घेऊन येत आहेत. 3 षटकात 48 धावा झालेल्या आहेत. पहिलं षटक बऱ्यापैकी महागडे ठरलं होतं. 20 धावा त्याने दिल्या होत्या. रिया सामना करतील साध्वी यांचा. फुलटॉस चेंडू होता. मारण्याच्या नादात वरती गेलाय पण इथे केवळ 1 धाव. चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल इथे. 49 धावांवरती जाऊन पोहोचलाय बीसीसी चॅलेंजर्सचा संघ. सुंदर फटका हवेत गेलाय पण सरळ फिल्डरकडे आणि केवळ पुन्हा एकदा 1 धाव आणि या धावेनिशी अर्धशतक फलकावर लागते बीसीसी चॅलेंजर्स संघाचं. 50 धावा पूर्ण होताना. चांगला चेंडू पण फिल्डर थोडेसे पुढे निघून गेले. जज काही झाला नाही आणि म्हणून एक चौकार त्यांना मिळालाय. थोडस जजमेंट करण्यात गफलत झाली आणि त्यामुळे थोडस पुढे निघून गेले ते आणि कॅच एक त्यांना घेता आला नाही आणि चौकार मिळतोय. 54 धावांवरती पोहोचलेत बीसीसी चॅलेंजर्स. पुन्हा एकदा एक थोडासा शॉर्ट चेंडू. यावेळी मात्र अडवणार आहेत का तर अडवलाय आणि नक्कीच. आणि यावेळी पुन्हा एकदा 2 धावा घेण्यात यशस्वी. अतिशय सुंदर रनिंग इथे पाहायला मिळते मयुरी आणि रिया यांच्याकडून. सुंदर चेंडू हा. यावेळी पुन्हा जमिनीलगत खेळलेला चेंडू. 1 धाव. धावसंख्येमध्ये 57. या षटकातला शेवटचा चेंडू असणार आहे. कृपया घाई करायची आहे. पुन्हा एकदा 2 धावा आणि 4 षटकानंतर धावसंख्या झाली 59. बीसीसी चॅलेंजर्स संघाची अतिशय सुंदर फलंदाजी मयुरी आणि रिया यांच्याकडून. आता बघूया शेवटचं षटक कोण टाकणार आहे. थोडीशी घाई करायची आहे. 2 सामने आपल्याला खेळायचे त्यानंतर. आधीच सांगितलं बरं. 10 मिनिटं वाचली. 59 धावा लागलेल्या आहेत फलकावर. शेवटचं षटक 59 धावा. 59 बिनबाद 59. एकही विकेट गेलेलं नाहीये. पुढचं षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे
फुलटॉस चेंडू, सुंदर अशी फिल्डिंग पाहायला मिळाली इथे. 2 धावा मिळणार आहेत. बॉलरचं नाव update नाही. यावेळी मात्र एक कॅच ड्रॉप होताना आपल्याला दिसतोय. पहिल्या चेंडूवर डबल, मग एक सिंगल. अरे अपडेट करणं स्कोर काय किधर आहे. स्कोर अपडेट होत नाही इथे. 62 धावा झाल्यात. बॉलिंग कोण टाकते माहिती. निशिता 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 शेवटची ओव्हर टाकत असताना इथे, आणि धावसंख्या पोचते 63 धावांवरती. आणि पुन्हा एक ओव्हर थ्रो. या अवॉइड करण्यासारख्या चुका आहेत ज्या आपल्याला महाग पडू शकतात. एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये झालेलं आहे. धावसंख्या झाली आहे 64. आणि हा मात्र नो चेंडू यावेळेला, आणि मिसफील्ड सुद्धा. नो प्लस 1 बाईज. 2 धावांनी संख्या बीसीसी चॅलेंजर्सची वाढते. धावसंख्या झाली आहे 66. निशिता यांनी आतापर्यंत चांगलं षटक टाकलं होतं, पण आता एक अवांतर धाव तिथे दिली आहे. पुन्हा एकदा वाईड चेंडू, पुन्हा एकदा नो चेंडू, म्हणजे त्यामुळे फ्री हिट कायम राहणार आहे तो. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशनमुळे लाईन भरकटताना इथे निशिता. यावेळी चांगला चेंडू, पण तितकाच चांगल्या रीतीने टोलवला आहे आणि चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळते. आणि सुंदर थ्रो. यावेळी मात्र केवळ 1 धाव. धावसंख्या झाली 68. चांगला चेंडू, पण तितकाच चांगला फटका मयुरी यांच्या बॅटमधनं. सुंदर फॉर्म मध्ये खेळताना पुन्हा एक चौकार. धावसंख्या 72. आणि या इनिंग्स मधला शेवटचा चेंडू. इनिंग्स ब्रेक मध्ये सिरपेंजर रॉयल्सच्या कर्णधाराने आणि प्रयास पॅन्थर्स यांच्या कर्णधाराने टॉस साठी यायचं. लगेच आपण टॉस पाडून घेणार आहोत पुढच्या मॅच साठी. शेवटचा चेंडू या इनिंग्सचा निशिता यांचा. सामना करतील मयुरी. पुन्हा एकदा एक जोरदार स्विंग बॅटचा, पण यावेळी मात्र केवळ 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न रन आउट होणार आहेत कारण नाही. आणि सुंदर खेळी रिया यांची, मयुरी यांची. बीसीसी चॅलेंजर्स बिनबाद 5 षटकानंतर 74 धावा आणि 75 धावांचं एक कठीण आव्हान ठेवलेलं आहे त्यांनी मुंबई वंजारी वॉरियर्स यांच्यासाठी. पण त्यांच्याकडे सुद्धा सुंदर फलंदाज आहेत, त्यामुळे नक्कीच ते कामगिरी करू शकतं. सिरपेंजर रॉयल्स संघाचा कर्णधार आणि प्रयास पॅन्थर्स संघाचा कर्णधार यांनी टॉस साठी यायचंय. निखिल संके, मी विनंती करेन कॉमेंट्री बॉक्समध्ये येण्याची. निखिल संके यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय पुढच्या समालोचनासाठी. मानस
आणि अपेक्षा हीच आहे की हा एकदम चुरशीचा सामना होणार आहे. दोन्ही संघ रेडी. पहिला षटक घेऊन मयुरी. राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि साध्वी आणि लीना हे ओपनिंग पेअर आहेत. आणि हा डीप मिड विकेटला मारलेला हा कॅच आपण हा झेल सोडला आहे आणि 2 रन कंप्लीट केले साध्वी यांनी. पहिल्याच चेंडूवर एक छानसा झेल होऊ शकला असता पण तिकडे एक अपॉर्च्युनिटी मिस केलेली आहे. मुंबई बंजारी वॉरियर्स यांच्यासाठी एक चांगली सुरुवात म्हणता येईल कारण की एक झेल सुटलाय आणि 2 रन आलेले आहेत स्कोर बोर्डवर. पुढचा चेंडू मयुरी यांचा साध्वी यांना बघूया काय करते. फिल्डिंग सेटिंग होती आहे इकडे. पुढचा चेंडू हा परत लेग साइडला डोलला चेंडू. हा एक चान्स होता आणि चौकार. व्हॉट अ शॉट. एक चांगला फुलटा चेंडू त्यांनी लेग साइडला टोलवला होता आणि तिकडे एक चौकार मिळाला आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 6 धावा 2 चेंडू. परत लेग साइड बोलण्याचा प्रयत्न आणि बोल्ड आउट. तिसरा चेंडू परत लेग साइडला मारण्याच्या हिशोबाने सरळ स्टंपवर जाऊन धडकला आणि तिसरा पहिला विकेट पडतोय. मुंबई बंजारी वॉरियर्स यांच्यासाठी पहिला झटका लागलेला साध्वी यांच्या रूपाने. साध्वी परतत आहेत आणि मयुरी यांनी आपल्या संघासाठी पहिला एक ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे आणि संघाची धावसंख्या आहे 6 रन्स आणि 1 गडी बाद 3 चेंडू. बीसीसी चॅलेंजर्स यांच्यासाठी एक म्हणता येईल की खरोखर एक्साइटिंग तसे 3 चेंडू एक चौकार लागला आणि त्याच्यानंतर एक विकेट आलेली आहे. एकूण 70 रन पाहिजे 27 चेंडू मध्ये. बापरे, दॅट्स हरक्युलिंग टास्क. बघूया आता काय होतंय. पुढचे बॅट्समन रचिता आणि ऑफ साइडला कव्हरच्या दिशेला मारला चेंडू. नक्कीच एक रन मिळणार आणि एक धाव झालेली आहे. दुसरा प्रयत्न. वाव, दुसरी धाव पण कंप्लीट झालेली आहे आणि त्याच्याने स्कोर झालेला आहे 8 धावा 1 गडी बाद 4 चेंडू. पण 2 धावांनी काय होणार नाही. त्यांना चौकार षटकाची गरज आहे. पुढचा चेंडू डॉट चेंडू परत कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता पण तो मिस केलेला आहे. 5 चेंडू 8 धावा आणि 1 विकेट. परत ऑफ साइडला टोललेल्या कव्हरच्या दिशेने नक्कीच 1 धाव मिळणार आणि मिसफील्ड झालेला त्यात पण दुसरी धाव कंप्लीट केलेली आहे. 2 धावांनी स्कोर झालेले 10 रन्स एका षटकानंतर. 10 रन्सवर 1 गडी बाद. 65 धावा पाहिजेत पुढच्या 4 षटकांमध्ये. 24 चेंडू आणि 65 धावा. स्ट्राईकवर असेल ते लीना आणि पुढचं षटक घेऊन येत आहे शिवानी. ओव्हर द विकेट. शिवानी हा सरळ ढकललेला चेंडू पण शिवानी यांच्याकडे मिसफील्ड झाली. 1 धाव तो नक्कीच होणार आणि दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आहे पण
नाही. रनआउटचा चान्स इकडे हा मिस झालेला आहे. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत आणि तिसरा धाव पण वाव. इकडे सिरीज हो बापरे, चौथा धाव. 4 धावा झालेल्या इकडे आणि 5व्या धावासाठी प्रयत्न आहे आणि बघूया काय होतंय. आणि तो पण मिस केलेला हो. 6वी धाव, 6 धावा, 7वी धाव. ओ माय गॉड, एकदम एक्साइटिंग असा इकडे सामना रंगतोय. 8वी धाव. नक्की किती धाव स्कोरर, किती धाव झाले? 8 धावा. स्कोअर यांनी मला कन्फर्म करावं की किती धावा आहेत तिकडे. एका चेंडूमध्ये 8 धावा आहेत. विश्वविक्रम म्हणता येईल यांना. एकदम असं अतिशय रंगतदार रनिंग बिटवीन द विकेट. 8 धावा काढल्या आहेत आणि त्यांना खरोखरच त्यांना क्रेडिट जातं यांच्या स्टॅमिनासाठी, कारण की 8 धावा धावणे हे खरोखर इझी नाहीये. 8 धावा. अठरा धाव, 1 गडी बाद, 1.1 ओव्हर्स. पुढच्या 23 चेंडूमध्ये 57 धावांची गरज आहे. मुंबई वंजारी वॉरियर्स संघासाठी. आठ धावा म्हणजे काय म्हणतील, त्यांना निश्चितच त्यांना एक ड्रिंक्स ब्रेक घ्यावा लागणार आहे. पुढचा चेंडू शिवानी यांचा, लीना यांना. परत त्याने सरळ जोडला होता आणि एक धावासाठी प्रयत्न आहे. 1 रन निश्चित होणार. 1 रन, 1 धाव. पुढचा चेंडू शिवानी यांचा. एकच स्लोअर आणि हा एक कव्हरच्या दिशेने मारलेला आहे आणि एकच धाव. चांगली अशी रिकव्हरी शिवानी यांच्याकडनं म्हणता येईल. पुढच्या 2 चेंडूवर फक्त एक इंडिव्हिज्युअल रन झालेले आहेत आणि 3 चेंडूनंतर 10 धावा दिल्या शिवानी यांनी आणि स्कोरबोर्ड झालेला 20. पुढचा बॉल त्यांनी लेग साइड डोलला आणि हा कॅचचा प्रयत्न आणि हा कॅच. सुंदर असा कॅच मयुरी यांच्याकडनं आणि लीना हे बाद होत आहेत. दुसरा झटका लागतोय तो मुंबई वंजारी वॉरियर्स संघासाठी. 20 धावा आणि 2 गडी बाद. पुढच्या 20 चेंडूवर त्यांना 55 धावांची गरज आहे. निश्चित त्यांना 6-4 यांची आवश्यकता आहे. आता बघूया पुढचे बॅटर आहेत ते स्मिता. त्याने लॉंग ऑनला मारलेला आहे. कॅचचा प्रयत्न पण मिसफील्ड झालेला त्यांच्याकडनं. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न करतील. दुसऱ्या रनर आणि हा रनआउटचा चान्स मिस झालेला आहे. इकडे 2 धावा मिळालेल्या. 2 धावांनी जो स्कोर बोर्ड झालेला आहे 22 वर 2 गडी बाद आणि परत त्याने मारलेला आहे लॉंग ऑनला. 1 धाव तर निश्चित होणार. दुसरी धाव आणि आणखीन 2 धावा. 24 वर 2 गडी बाद. 2 ओव्हर संपलेले आहेत. पुढच्या 18 चेंडूमध्ये 51 धावांची गरज आहे. निश्चितच 2 आणि 3 आणि 1 धावांनी काय होणार नाही. त्यांना चौकार आणि षटकाराची गरज आहे. पुढच्या षटक घेऊन येत आहे ते मयुरी आणि बॅटर स्मिता. स्मिता स्ट्राईकवर आहे. बघूया काय करतो स्मिता आपल्या संघासाठी. लेग साइडला फिल्डिंग डॉमिनेटेड आहे. 5 फिल्डर दिसतात आम्हाला लेग साइडला एकदम. त्याने मारल्या लेग साइडच्या दिशेने एक धाव तो निश्चित होणार आहे. पण 1 आणि 2 धावांनी यांचा स्कोर काही सिग्निफिकेंटली वरती जाणार नाहीये. त्यामुळे निश्चित त्यांना चौकार आणि षटकाराची गरज आहे या मोमेंटला. 1 धाव, 26 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू मयुरी यांचा. 26 धावा, 2 गडी बाद. रचिता स्ट्राईकवर आहेत. आता बघूया रचिता काय करतात आपल्या टीमसाठी.
पुढचा चेंडू आणि हा लॉंगच्या दिशेने मारलेला परत एक धाव होणार आहे रचिता यांच्याकडनं. एक धावाने धावसंख्या झालेल्या 27 धावा, 2 गडी बाद. पुढचा चेंडू मयूर यांचा आणि या मारण्याच्या प्रयत्नामध्ये मिस झालेला आहे. डॉट चेंडू. टॉस साठी प्रयास पॅन्थर्स आणि सूर्यपिंजर रॉयल्स यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावं. कर्णधार विकट पाटील आणि प्रयास पॅन्थर्स यांचे जे कर्णधार आहेत त्यांनी यावं लवकरात लवकर. हा सामना निश्चितच वन साइड म्हणता येईल कारण की 2.3 षटकांमध्ये 27 फॉर 2 15 चेंडूमध्ये 40 रन्सची गरज आहे मुंबई वंजारी वॉरियर्स संघासाठी. रिक्वायर रन रेट ऑलमोस्ट 20 झालेला आहे. 20 धावा पाहिजेत प्रत्येक षटकामध्ये. मयुरी यांचा पुढचा चेंडू परत लॉंग ऑनच्या दिशेने लॉंग ऑफ एक धाव होणार आहे. अरे दुसरं तिकडे मिसफील्ड झालेली आहे. 2 धावा आलेल्या तिकडे आणि 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे 30 धावा 3 विकेट. सिरपिंजर रॉयल्स विकेट पाटील आणि प्रयास पॅन्थर्सचे कर्णधार यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावे. आपला सामना पुढचा आहे आणि आपल्याला लवकर सामने फिनिश करायचे त्यामुळे लवकरात यावं आणि टॉस करून घ्यावं. सेमीफायनल असा म्हणता येईल पुढचा सामना. दोन्ही संघांनी भरपूर प्रयत्न केले होते आणि फायनल असा आणि हा सामना जो आहे पुढचा फायनल आणि हा पुढचा जो क्वालिफायर सामना आहे ते दोन्ही सामने 4 ओव्हरचे होणार आहेत 4 षटकांचे. ह्याची नोंद सर्वांनी घ्यावी. आणि हा इकडे कॅचचा प्रयत्न होता बट एक नंतर डेफिनेटली येईल. 31 धावा. गार्गी हा न्यू बॅटर आहेत. रचिता आणि गार्गी यांना एक आणि डबलने काही होणार नाही पुढचा. आणि हा मिस झालेला आहे. बोल्ड आउट नाही मिस चेंडू. डॉट आलेला आहे आणि 3.2 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 31 फॉर 4 आउट. रचिता आउट झालेले आहेत. स्कोर झालेला 31 फॉर 4 31 धावा 4 विकेट. बीसीसी चॅलेंजर्स यांनी ऑलमोस्ट मला असं वाटतं की आता सामना जिंकलेला. पुढचा प्रयत्न केला त्यांनी लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव निश्चित मिळेल. एक धावाने काहीच होणार नाहीये. मला असं वाटतं की मुंबई वंजारी वॉरियर्स आणि मॅच लिटरली सोडलेली आहे. सिंगल डबल देतात आहे. 6-4 ची गरज आहे. हा मारण्याचा प्रयत्न. हा डॉट चेंडू पण हा निधी बाय म्हणून मिळणार एक धाव आणि दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. 2 धावा होतील. श्यामल आणि गार्गी हे 2 न्यू बॅटर आहेत. आणि टॉस जिंकलेला आहे सूर्यपिंजर रॉयल्स. आणि डिसिजन काय आहे? बॅटिंग. सूर्यपिंजर रॉयल्स यांनी टॉस जिंकलेला आणि त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे प्रयास पॅन्थर्स यांची फील्डिंग असणार आहे. लवकरात लवकर आपले प्लेयर सेट करून त्यांनी फील्डिंग करण्याचा प्रयत्न करावा. आणि पुढचा चेंडू मुंबई वंजारी वॉरियर्स यांच्यासाठी 2 धावा झालेल्या आहेत तिकडे आणि 7 धावांमध्ये 40 रनाची गरज आहे. 7 धावा नाही ऑलमोस्ट 6 चेंडू. 6 चेंडू मध्ये 39.
म्हणजे 6-6 येऊन पण ही स्कोर काय तो चेस होणार नाहीये. बीसीसी वॉरियर्स या वर्षीचे विजेते असं दिसत आहे. इकडे पुढचा चेंडू टोलवलेला आहे. हा कॅचचा प्रयत्न आणि आउट. व्हॉट अ कॅच. मयुरी यांनी तो झेल टेपलेला आहे आणि 5 धावांमध्ये 39 5 बॉल्स मध्ये 39 रन्स पाहिजेत. ते मुंबई वंजारी वॉरियर्स संघाला ऑलमोस्ट आपण आपल्याला असं म्हणता येईल की आता हा बीसीसी वॉरियर्सने जिंकलेला आहे सामना. आणि फायनली बघूया एखादा नो वाईड किंवा काही होतं याच्यावर काही होऊ शकतं शेवटच्या क्षणापर्यंत. 36 धावा 5 गडी बाद 5 चेंडू शेवटचे. प्रयास पॅन्थर्स यांनी आपले फिल्डर रेडी ठेवावे. पुढचा सामना 4 षटकांचा होईल. पुढचा आणि फायनल जो सामना आहे तो 4 षटकांचा होणार आहे. प्रत्येक खेळाडूने नोंद 4 बॉलर 2 ओव्हर्सचे होणार ते पॉवर प्लेचे. एक ओव्हर होणार तो पॉवर प्लेचा आणि 4 बॉलर्स म्हणजे प्रत्येकी एका बॉलरने 4 इंडिव्हिज्युअल 1 ओव्हर टाकायची आहे. आणि हा इकडे ऑलमोस्ट सामना जो जिंकलेला असा दिसतोय बीसीसी वॉरियर संघाने. 4 चेंडूमध्ये त्यांना 39 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 39 धावा. वाव. शुभांगी पाटील यांनी 2 विकेट्स घेतल्या बॅक टू बॅक. खरोखरच एक चांगली बॉलिंग असं म्हणता येईल. 2 विकेट बॅक टू बॅक. तिसरा चेंडू शुभांगी यांचा हा परत टोलवला आहे पण निश्चित 1 धावा होणार आहे. आणि 1 धावाने धावसंख्या झालेली आहे ती 37. पुढचा चेंडू शुभांगी यांचा मारण्याचा प्रयत्न आणि हा डॉट चेंडू. 4 चेंडू झालेले 37 for 6 4.4 overs 2 बॉल्स लेफ्ट. परत ट्राय केला होता 1 धाव आणि 1 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. सामना जो आहे तो बीसीसी वॉरियर्स यांनी जिंकलेला आहे. मुंबई वंजारी लीग पर्व दुसरे यांचे जे वुमेन्स मॅचेस जे वुमेन कॉम्पिटिशन म्हणता येईल आपण एक क्रिकेट मॅच जे झाले होते इकडे त्याचा विनर्स आहेत बीसीसी वॉरियर्स. सेकंड पर्वाचे जे चॅम्पियन झालेले आहेत ते आहेत बीसीसी वॉरियर्स. अभिनंदन आणि टफ लक मुंबई वंजारी वॉरियर्स संघासाठी. खरोखर एक चांगला 1 साइड सामना म्हणता येईल. भरपूर असे स्कोर त्यांनी बनवलं होतं पहिल्या इनिंगमध्ये आणि ते चेस करता आलं नाहीये मुंबई वंजारी वॉरियर्स संघासाठी. आणि जी चॅम्पियनशिप झालेली आहे आता त्याच्यामध्ये बीसीसी वॉरियर्सांनी हा फायनलचा सामना जिंकला आहे. अभिनंदन. पुढचा सामना आपला फायनल म्हणता येईल. सेकंड सेमीफायनल. दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे इकडे. जो नाणेफेकीचा कॉल झाला होता त्याच्यामध्ये सिरफिंजर रॉयल संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला होता आणि त्यांनी पहिले बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. हा सामना 4 षटकांचा होणार आहे आणि 4 बॉलर्स हे एक षटक टाकणार आहे. प्रयास पॅन्थर